दरम्यान आजची दुसरी मोठी बातमी होती अमरावतीची। अमरावती जिल्ह्यात परतवाड शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण करून ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणात मुख्य आरोपी अयान अहमद, तन्वीर अहमदसह आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे। प्रमुख आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला असून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होती। अमरावतीतलं राजकारण या एका घटनेनं पुन्हा एकदा तापून गेलंय। अमरावती 350 व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ। 180 तरुणींना जाळ्यात ओढणारा अयाज गजाआड। अयाजच्या घरावर बुलडोझर, साथीदारही गजाआड। अमरावती जिल्ह्यात तरुणींचे अश्लील व्हिडिओ करून त्यांना ब्लॅकमेल करणारा नराधम अयान अहमद, तन्वीर अहमदच्या घरावर असा बुलडोझर चालवण्यात आला। अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तात अचलपूर नगर परिषदेने ही कारवाई केली आहे। अमरावती जिल्ह्यात अचलपूर परतवाडा शहरात तरुणींचे, महिलांचे अश्लील व्हिडिओ गेल्या 2 दिवसांपासून व्हायरल झालेत। या घटनेनं अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। अयान अहमद, तन्वीर अहमद या तरुणानं हे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या आरोपांनंतर अयानला अटक करण्यात आली आहे। तरुणींना आणि महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अयाज त्यांचं लैंगिक शोषण करत होता। लैंगिक शोषणाचे व्हिडिओ करून तो या तरुणींना आणि महिलांना ब्लॅकमेल करत असल्याचंही समोर आलंय। अयानच्या अटकेनंतर त्याच्या इतर साथीदारांनाही बेड्या ठोकण्यात आल्या। अयान अहमद, तन्वीर अहमद, वय 19 वर्ष, परतवाडा। उझैर खान इक्बाल खान, वय 20 वर्ष, अचलपूर। मोहम्मद साद मोहम्मद साबिर, वय 22 वर्ष, अचलपूर। तन्वीर खान तस्लीम खान, वय 24 वर्षे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता तपासासाठी 10 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांची SIT स्थापन करण्यात आली आहे। या प्रकरणात पीडित तरुणींची आणि महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे तक्रारीसाठी समोर येण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। या प्रकरणात 5 मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून 2 संशयितांचा तपासही करण्यात येतोय। आतापर्यंत हे पूर्ण प्रकरणात एकूण 4 आरोपी जे आहे त्यांना अटक केलेली आहे आणि इतर 2 आरोपीला आता त्यांना अटक करायची प्रोसेस जे आहे ते सुरू आहे आणि आणखी 4 आरोपी त्यांच्या विचारपूस जे आहे ते सुरू आहे। 5 मोबाईल फोन्स सीज केलेली आहे। तपास आमची सुरू आहे की आणखी काही मोबाईल डिव्हाइसेस किंवा लॅपटॉप किंवा जे काही डिव्हाइसेस आहे ते आहे का त्यांची शोध आमची सुरू आहे। पूर्ण प्रकरण जे आहे ते गंभीर आहे। वरिष्ठ अधिकारी सगळे जे आहे हे विषयावर गांभीर्याने ते दखल घेतलेली आहे आणि तसं आम्हाला निदर्शन दिलेली आहे तपासाबद्दल। या आरोपींनी 180 तरुणींचं शोषण केलं आणि 350 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा दावा करण्यात येतोय। आरोपींनी प्रेमाच्या बहाण्यानं तरुणींना आणि महिलांना जाळ्यात ओढलं, त्यांच्यावर लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ केले आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते तरुणींना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती आहे। गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता आणि यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी WhatsApp आणि Snapchatवर ग्रुप तयार करण्यात आल्याचीही माहिती आहे। या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरते। 4 लोकांना अटक झाली ते एक हिमनगाचं टोक आहे, कारण हा पोरगा पहिला नाही आहे। या पोरालाही कोणीतरी करायला शिकवलं आणि या पोराजवळ एवढ्या गाड्या, जेवढा पैसा त्या मुलींवर उधळण्याकरता, हॉटेलमध्ये जाण्याकरता, जीव घालण्याकरता, गिफ्ट देण्याकरता, सेंट लावण्याकरता, कोचिंग क्लासेसमध्ये फी भरण्याकरता एवढा पैसा आला कुठून? पैशानी हे जे मजा करत होते तर या अकाउंटमध्ये कुठून पैसा आला हे पाहणंही आवश्यक आहे। 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले आणि ऑनलाईन व्हिडिओ, सोशल मीडिया, यूट्यूब सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी व्हायरल केले। बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओमध्ये नाही आहे। एकही महिला त्यांची नाही आहे। महिला कोणाची आहे? आमच्या। पोलीस यंत्रणेच्या तपासामध्ये सध्या 7 ते 8 महिला असतील, तरुणी असतील यांच्या बाबतीत ती चौकशी झालेली आहे। पुन्हा पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे। त्यानं गुन्हा केला म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर चालवावं याचं समर्थन मी करणार नाही। त्याला कोणती सजा देईल, त्याला फाशीची सजा द्या, अजून काही उखडत्या तेलात त्याला टाकून द्या। आश्चर्य वाटतं की लोकांना धाक नाही राहिलेला आहे। कोणाच्या मर्जीत काय आलं ते करतायत आणि त्यांचे लिंक्स कुठं कुठं सापडतायत। सायबर डिपार्टमेंट करतं काय?
सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत मुलींच्या सकट. म्हणजे मला तर राग त्या मुलींचा पण येतोय, त्या बायांचा पण येतोय की त्यांना अक्कल नाहीये. या घटनेच्या विरोधात अचलपूर आणि परतवाड्यात बुधवारी बाजारपेठा बंद करण्यात आल्या. लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी हा MIMचा पदाधिकारी असल्याचंही उघड झालंय. अचलपूर नगर परिषद निवडणुकीवेळी अय्यांनं MIMसाठी मीडिया प्रमुख म्हणून काम केलं होतं. मात्र निवडणुकीवेळी काम केलं नाही म्हणून त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं आता MIMचं म्हणणं आहे. नगर परिषद अचलपुर के इलेक्शन के दरमियान में उसको सोशल मीडिया संभालने के लिए हमारे वहाँ के तालुका अध्यक्ष शेख आदिल साहब ने उसको मीडिया प्रभारी बनाए थे, लेकिन पूरे इलेक्शन के दरमियान में उसने पार्टी के लिए, पार्टी के उम्मीदवारों के लिए कोई सोशल एक्टिविटीज नहीं किया. इसलिए मतदान के फौरन बाद उसको पार्टी से निष्कासित कर दी गई थी. उसको लेटर दे दिया गया था और उसका पार्टी से कोई संबंध नहीं था. आज भी उसका पार्टी से न वो हमारे पार्टी का कोई पदाधिकारी है न कोई कार्यकर्ता है. फसवण्यात आलेल्या सर्व मुली हिंदू असल्याचा दावा माजी खासदार नवनीत राणांनी केलाय. परतवाड्याच्या आरोपीच्या एन्काउंटरची मागणीही करण्यात आली आहे. तर यानं जाळ्यात ओढलेल्या 8 तरुणी या अल्पसंख्याक समाजातील असल्याचा दावा करण्यात येतोय. अल्पसंख्याक आयोगानंही आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तारीखही नको आहे आम्हाला, कोर्टही नको आहे, सरळ एन्काउंटर केला पाहिजे आणि सिटिझनशिप रद्द केली पाहिजे या लोकांची आणि या देशातून हकालपट्टी केली पाहिजे. जोपर्यंत असा निर्णय होत नाही तिथपर्यंत यांची हिंमत तुटणार नाही. टेररिस्ट पाहत यांचेच नावं, आमच्या मुलींसोबत लव्ह जिहाद करणं म्हणजे यांचेच नावं, आमच्या मुलींचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणं म्हणजे यांचेच नावं, सगळे प्रकरण हेच करतात. तो महाराष्ट्र में चाहे खराज जैसे लोग हो, अशोक खराज जैसे लोग हो या मोहम्मद अयाज जैसे लोग हो, इनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा. अगर मैं बात करूँ इस्लाम में, तो इस्लाम में ऐसी किसी भी व्यवस्था के लिए कड़े कायदे, कड़क कानून है. अगर इस्लामिक हिसाब से अगर देखें तो इसकी जो सज़ा है, इनको ज़मीन में आधा गाड़ देना चाहिए और लोगों ने पत्थर मारना चाहिए. ये इस्लाम की सज़ा है. लेकिन हम महाराष्ट्र में, हम इंडिया में रहते हैं, तो यहाँ सज़ा जो है वो यहाँ के हिसाब से होनी चाहिए. या प्रकरणातील 4ही आरोपींची रवानगी 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. महिला अधिकारी आणि सायबर तज्ञांच्या मदतीनं पुढील तपास करण्यात येतोय. या प्रकरणात येत्या काही दिवसात आणखी धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, अमरावती.